एके दिवशी संध्याकाळी सूर्य डोंगरामागे लपत असताना मी शेतातून घरी परतत होते. दिवसभर कापूस तोडण्याचे काम केल्याने हातपाय दुखत होते. साडीच्या काठाने घाम पुसत मी रस्त्याने चालत होते. आमच्या शेतात काम करणारा रामू माझ्यासोबत चालत होता. रामू हा आमचा जुना शेतगडी. वय साधारण 30-35 असेल. काळाभोर मजबूत शरीरयष्टी, नेहमी हसतमुख आणि मेहनती. तो वर्षानुवर्षे आमच्या कुटुंबासोबत काम करत होता, त्यामुळे त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. आकाशात हळूहळू काळे ढग जमा होत होते. वारा जोरात वाहू लागला होता. बाईसाहेब, वादळ येतंय असं वाटतंय, चला लवकर, रामूने काळजीने सांगितले. मी होकार दिला आणि वेगाने चालू लागले. शेताच्या काठाला एक प्राचीन वडाचे झाड होते. ते झाड खूप मोठे आणि जुनाट होते. त्याचे जाड बुंदा, लोंबकळणाऱ्या वेली आणि घनदाट पानांचे छत पाहून कोणालाही आश्रयाची भावना वाटावी. आम्ही त्या दिशेने निघालो. अचानक आकाश फाटले आणि जोरदारात पाऊस सुरू झाला. मोठमोठ्या थेंबांनी आम्हाला भिजवायला सुरुवात केली. धाव बाई, रामू ओरडला. आम्ही दोघेही वडाच्या झाडाखाली धावत सुटलो. पावसाच्या जोरामुळे साडी शरीराला चिकटली होती. रामूने माझा हात धरून झाडाखाली नेले. झाडाखाली पोहोचल्यावर आम्ही दोघेही थांबलो आणि हापूस हापूस श्वास घेत होतो. झाडाचे पानांचे छत इतके दाट होते की पाऊस अडवला जात नव्हता, पण तरीही मोठा आश्रय मिळत होता. आसपास कोणताही मानवी चाहूल नव्हती. शेत रिकामे, रस्ता ओसांड, फक्त पावसाची सर, वाऱ्याची शिट्टी आणि आमचे श्वास यांचा आवाज ऐकू येत होता. मी भिजलेल्या साडीने शरीर लपवण्याचा प्रयत्न करत होते. रामू शेजारी उभा होता. त्याचे ओले शर्ट शरीराला घट्ट चिटकले होते. त्याची मजबूत छाती आणि बाहू स्पष्ट दिसत होते. मी चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. बाई, थंडी लागेल, इथे जवळ या, रामू हळू आवाजात म्हणाला. त्याचा आवाज काहीसा वेगळा वाटला. मी काही बोलले नाही, फक्त पावसापासून वाचण्यासाठी थोडे जवळ सरकले. आमचे खांदे एकमेकांना स्पर्श करू लागले. रामूने हात पुढे केला आणि माझ्या ओले केसांवरून हात फिरवला. पाऊस लवकर थांबेल असं वाटत नाही, तो कुजबुजला. माझ्या मनात एक विचित्र कंपन जाणू लागले. रामू नेहमीच शांत आणि आदराने वागत असे, पण आज त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने माझ्या हातावर आपला हात ठेवला. बाईसाहेब, घाबरू नका, मी आहे ना. त्याचे शब्द मनाला स्पर्श करणारे होते. पावसाचा आवाज वाढत चालला होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या उभेत थोडे विसावलो. रामूने मला हळूच जवळ ओढले. त्याचे शरीर माझ्या शरीराला स्पर्श करत होते. मी विरोध केला नाही. त्याच्या छातीवर डोके टेकवले. त्याचे हात माझ्या पाठीवरून हळूहळू फिरत होते. प्रत्येक स्पर्शात एक अनोखी ऊब जाणवत होती. रामू, मी हळू आवाजात म्हणाले. तो काही बोलला नाही, फक्त मला अधिक घट्ट धरले. वडाच्या झाडाखाली त्या क्षणी वेळ थांबल्यासारखे वाटले. पाऊस, वारा, आमच्या हृदयाची धडधड याशिवाय दुसरे काहीच नव्हते. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने माझ्या गालावर हात फिरवला. आमचे श्वास एकमेकांत मिसळू लागले. त्या क्षणी आम्हाला कळाले की पाऊस फक्त बाहेर नव्हता, आमच्या मनातही एक तुफान उसळले होते. वडाच्या झाडाखाली पोहोचल्यावर आम्ही दोघेही थोडे थकलेले होतो. पावसाचे थेंब झाडांच्या पानावर आपटून एक अनोखं संगीत निर्माण करत होते. झाडाचे जाड बुंदे आणि घनदाट पानांचे छत आम्हाला चांगला आश्रय देत होते. तरीही अधूनमधून पाण्याचे थेंब आमच्या अंगावर पडत होते. मी भिजलेल्या साडीचा पदर घट्ट धरून उभे होते. साडी शरीराला चिटकल्याने थंडी जाणवत होती. रामू शेजारी उभा होता. त्याचे ओले शर्ट आणि धोतर शरीराला घट्ट बसले होते. त्याचे मजबूत छाती आणि कामाने घडलेला बाहू पावसात चमकत होते. आसपास पूर्ण शांतता होती. दूरदूरपर्यंत कोणतीही मानवी आकृती दिसत नव्हती. शेत रिकामे, रस्ता ओसांड, फक्त पावसाची सर आणि वाऱ्यांची शिट्टी ऐकू येत होती. मी थोडे किंचित थरथरत होते. रामूने ते लक्षात घेतले आणि हळू आवाजात म्हणाला, बाईसाहेब, थंडी लागेल, इथे थोडे जवळ या. झाडाच्या बुंद्याजवळ उभे राहू या, पाणी कमी लागेल. मी काही बोलले नाही, फक्त त्याच्याकडे एकटक नजर पाहिले आणि हळू जवळ सरकले. आमचे खांदे एकमेकांना स्पर्श करू लागले. रामूने आपला हात पुढे केला आणि माझ्या ओल्या केसांवर हळूच फिरवला. त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. पाऊस लवकर थांबणार नाही असं वाटतं, तो कुजबुजला. त्याच्या खोल आवाजात मनात रुंजी घालत होता. मी मान डोलावली आणि त्याच्या छातीजवळ थोडे झुकले. त्या क्षणी वेळ जणू थांबला होता. रामूने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. बाई, घाबरू नका, मी आहे ना सोबत. त्याचे शब्द मला दिलासा देत होते, पण त्याचवेळी माझ्या मनात विचित्र गोंधळ सुरू झाला. रामू नेहमीच आदराने वागवायचा, पण आज त्याच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने माझ्या हातावर आपला हात हळूच ठेवला. त्याचे बोट माझ्या बोटांशी खेळू लागले. पाऊस अधिक जोरात पडत होता. वारा वाढला होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या उभेत विसरत चाललो होतो. रामूने मला जवळ ओढले. मी त्याच्या छातीवर डोके टेकवले. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. माझे हृदय तसेच वेगाने पळत होते. त्याने हळूच माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. प्रत्येक स्पर्शात एक अनोखी लहर पसरत होती. मी डोळे मिटले आणि त्या क्षणांचा आनंद घेत राहिले. रामू, हे काय होतंय? मी हळू आवाजात विचारले. त्याने उत्तर दिले, बाई, काही नाही, फक्त पावसापासून वाचायला.
पण त्याचे शब्द अपूर्णच राहिले. त्याने माझ्या गालावर हात फिरवला. त्याचे ओठ माझ्या कानाजवळ आले आणि त्याने हळू कुजबुजले, "तुम्ही खूप सुंदर दिसताय आज." मी लाजून मान खाली घालवली, पण आतून एक वेगळीच ऊब जाणवत होती. रामूने मला आणखी जवळ ओढले. आमचे शरीर एकमेकांना घट्ट मिठी मारून उभं होते. त्याचे मजबूत हात माझ्या कमरेभोवती गुंफले होते. मीही त्याच्या पाठीवर हात ठेवला. पावसाचा आवाज, झाडांची पाने आणि आमच्या श्वासांचा यांचा मेळ चांगलाच बसला होता. त्या क्षणी आम्हाला बाहेरच्या जगाचे भान नव्हते. फक्त एकमेकांच्या उभेची आणि स्पर्शाची जाणीव होते. रामूने माझ्या ओल्या केसांमधून बोटे फिरवली. मी त्याच्या छातीवर चेहरा लपवला. त्याने हळूच माझ्या कपाळावर ओठ टेकवले. एक हलकीशी लहर शरीरभर पसरली. मी त्याला अधिक घट्ट धरले. आम्ही दोघेही त्या वडाच्या झाडाखाली पावसाच्या साक्षीने एकमेकांत हरवत चाललो होतो. मनातील तहान, वर्षानुवर्षांची ओढ जणू त्या क्षणी जागी झाली होती. पाऊस थांबण्याची चिन्हे नव्हती. आम्ही तसेच एकमेकांना मिठी मारून उभे राहिलो. रामूने माझ्या कानात हळू म्हटले, "बाई, आज हा क्षण मी कधीही विसरणार नाही." मी काही बोलले नाही. फक्त छातीवर डोकं ठेवून राहिले. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. फक्त भावनांचा प्रवाह चालला होता. वडाच्या झाडाखाली आम्ही दोघे एकमेकांना जवळ उभे होतो. पावसाचा जोर कमी होत नव्हता. उलट अधिकच वाढत चालला होता. वारा जोरात वाहत होता आणि झाडांची पाने सळसळ करत होती. रामूने मला आणखी घट्ट मिठी मारली. त्याचे मजबूत हात माझ्या कंबरेभोवती गुंफले होते. माझे शरीर त्याच्या उभेत विरघळत चालले होते. मी डोळे मिटून प्रत्येक क्षण अनुभवत होते. "बाईसाहेब, तुम्हाला थंडी लागेल का?" रामूने हळू आवाजात विचारले. त्याचा खोल आवाज माझ्या कानात गुंजत होता. मी काही बोलले नाही. फक्त त्याच्या छातीवर डोके अधिक दाबले. त्याने एक हात माझ्या पाठीवरून हळूहळू फिरवायला सुरुवात केली. प्रत्येक स्पर्शाने शरीरात एक अनोखी लहर उठत होती. मी त्याच्या शर्टावर हात हात फिरवला. त्याचे ओले कपडे आणि गरम शरीर याचा स्पर्श मनाला मोहित करत होता. रामूने माझे केस मागे सारले आणि कानाजवळ तोंड नेले. "बाई, मी तुम्हाला किती वर्षापासून पाहत होतो, पण आज." त्याचे शब्द अपूर्ण राहिले. मी लाजून त्याच्या छातीवर चेहरा लपवला. पण आतून एक वेगळीच ओढ जाणवत होती. वर्षानुवर्षे शेतात काम करणारा त्याने कधीही चुकीचे वर्तन केले नाही. पण आजच्या या एकांतात, या पावसात सर्व काही बदलले होते. त्याने हळूच माझ्या गालावर हात ठेवला आणि माझा चेहरा वर केला. आमचे डोळे एकमेकांत खोलवर पाहत होते. पावसाच्या पाण्याने आमचे चेहरे भिजले होते. रामूने हळूहळू माझ्या ओठांवर चेहरा नेला. मी डोळे मिटले. त्याचे ओठ माझ्या ओठांवर हळूच स्पर्शले. एक हलकीशी लहर शरीरभर पसरली. तो मला अधिक जवळ ओढत होता. आमचे श्वास एकमेकांत मिसळले होते. मी त्याच्या पाठीवर हात फिरवत होते. त्याची मजबूत पाठ आणि कामानेच घट्ट झालेले स्नायू जाणत होते. रामूने माझ्या मानेवर ओठ टेकवले. मी हलकेच किंचाळले. "रामू, हे बरोबर नाही." मी हळूच म्हणाले. पण माझा आवाज स्वतःलाच पटत नव्हता. तो थांबला नाही. त्याने मला झाडाच्या बुंध्याखाली हळूच टेकवले. त्याचे शरीर माझ्या शरीरावर झुकले. त्याचे हात माझ्या साडीच्या पदरावर गेले. तो हळूहळू माझा पदर बाजूला करत होता. मी त्याला रोखले नाही. उलट त्याच्या खांद्यावर हात ठेवले आणि त्याला अधिक घट्ट जवळ ओढले. पावसाचे थेंब आमच्या अंगावर पडत होते, पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. फक्त एकमेकांच्या स्पर्शाची, उभेची आणि भावनांची जाणीव होती. रामूने माझ्या कानात कुजबुजले, "बाई, तुम्ही माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर आहात." त्याचे शब्द मनाला गुदगुल्या करत होते. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला घट्ट मिठी मारली. आमचे शरीर एकमेकांत पूर्णपणे गुंफले गेले. त्याने माझ्या पाठीवर हात फिरवला. प्रत्येक स्पर्शात आग पसरत होती. मीही त्याच्या शरीरावर हात फिरत होते. त्याचा गरम श्वास माझ्या गालावर पडत होता. त्या क्षणी आम्हाला बाहेरच्या जगाचे, समाजाचे, नात्याचे भान नव्हते. आम्ही फक्त दोघेही आमची अनियंत्रित भावना. रामूने मला अधिक घट्ट धरले. त्याचे ओठ माझ्या मानेवर, खांद्यावर फिरत होते. मी त्याच्या केसांत बोट खुपसली. शरीरात एक वेगळीच ऊर्जा भरली होती. पाऊस, वारा आणि झाडांची पानं यांचा आवाज आमच्या हृदयाच्या धडधडीत मिसळून गेला होता. मी त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाले, "रामू, थांब." पण माझे शब्द प्रेमाने ओथंबले होते. तो हसला आणि माझ्या कपाळावर ओठ टेकवले. "बाई, मी तुम्हाला कधीही दुखावणार नाही." त्याने आश्वासन दिले. आम्ही तसेच एकमेकांना मिठी मारून उभे राहिलो. पावसाचा जोर हळूहळू कमी होत चालला होता. पण आमच्यातले तुफान अजूनही शांत झाले नव्हते. त्या वडाच्या झाडाखाली त्या एकांतात आमची भावना अनियंत्रित झाली होती. वर्षानुवर्षांची ओढ, विश्वास, आकर्षण यांचा संगम झाला होता. मी रामूच्या खांद्यावर डोके ठेवून राहिले. त्याने माझ्या केसांत हात फिरवत राहिला. आम्ही दोघेही त्या क्षणात हरवून गेलो होतो. रामूने मला घट्ट धरले होते. त्याचे मजबूत हात माझ्या कंबरेभोवती गुंफले होते. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून राहिले. त्याच्या शरीरातून येणारी ऊब थंड पावसातही मला दिलासा देत होती. त्याने हळूच माझ्या ओल्या केसांतून बोटे फिरवली आणि कानाजवळ कुजबुजला, "बाई, तुम्हाला काही त्रास होत नाही ना?" मी फक्त मान डोलावली. शब्द बोलायची गरज वाटत नव्हती. त्या क्षणी आमच्यातले अंतर पूर्णपणे विरघळले. रामूने मला हळूहळू बुंद्याकडे टेकवले. त्याचे हात माझ्या पाठीवरून प्रेमाने फिरत होते. प्रत्येक स्पर्शात एक अनोळखी काळजी आणि ओढ होती.
मी त्याच्या पाठीवर हात फिरत होते. त्याचे शरीर कामानेच कणखर झाले होते. आमचे श्वास एकमेकांत मिसळले. पावसाचा आवाज जणू आमच्या भावनांना साथ देत होता. रामूने माझ्या गालावर, मानेवर हळू स्पर्श केले. मी डोळे मिटले आणि त्या क्षणाचा आनंद घेत राहिले. त्याने मला जवळ ओढले. आमचे शरीर एकमेकांत पूर्णपणे स्पर्श करत होते. माझ्या मनात एक वेगळीच लहर उसळली. मी त्याला आधी घट्ट मिठी मारली. रामू, हे बरोबर आहे का? मी हळूच विचारले. त्याने उत्तर दिले, बाई, हा क्षण फक्त आपला आहे. कोणीही जाणणार नाही. त्याचे शब्द मला दिलासा देत होते. त्याने माझ्या ओठांवर हळू स्पर्श केला. एक मंद प्रेमळ चुंबन. मी प्रतिसाद दिला. आमची ओढ वर्षानुवर्षे दाबलेली जणू त्या क्षणी उफळून आली होती. त्याचे हात माझ्या शरीरावर प्रेमाने फिरत होते. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला जवळ ओढले. पावसाचे थेंब आमच्या शरीरावर पडत होते, पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. रामूने मला हळू उचलले आणि स्वतःजवळ घेतले. आमचे शरीर एक झाले. त्या क्षणी आम्हाला फक्त एकमेकांची जाणीव होती. प्रत्येक हालचालीत प्रेम, ओढ आणि तृप्ती होती. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला घट्ट धरले. त्याचे श्वास वेगवान झाले. माझेही हृदय तसेच धावत होते. आम्ही दोघेही त्या वडाच्या झाडाखाली पावसाच्या साक्षीने एका नव्या भावनेच्या शिखरावर पोहोचलो होतो. बऱ्याच वेळाने आम्ही थोडे शांत झालो. रामूने मला हळू अलग केले. माझ्या डोळ्यात पाहिले. त्याच्या नजरेत समाधान, प्रेम होते. बाई, तुम्ही खूप खास आहात, तो हळू म्हणाला. मी लाजून हसले आणि छातीवर डोके ठेवले. आम्ही तसेच एकमेकांना मिठी मारून उभे राहिलो. पाऊस हळूहळू कमी होत चालला होता. रामूने माझ्या ओल्या साडीचा पदर नीट केला. मी त्याचे शर्ट नीट केले. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. त्याने माझ्या हातात हात धरला आणि म्हणाला, बाई, हे आपले रहस्य राहील. कोणाला कधीही कळणार नाही. मी होकार दिला. मनात एक वेगळीच ऊब भरली होती. त्या क्षणांनी आमच्या नात्यात एक नवी गहिराई आली होती. पाऊस पूर्ण थांबला होता. तेव्हा आम्ही झाडाखालून बाहेर पडलो. आकाश थोडे स्वच्छ झाले होते. रामूने मला घरी पोहोचवले. रस्त्यात चालताना आम्ही दोघेही फारसे बोललो नाही, पण आमच्या नजरेत सर्व काही बोलले जात होते. घरी पोहोचल्यावर तो मला हळू म्हणाला, बाई, उद्या शेतात भेटू. मी मान डोलावली. त्या रात्री झोपेतही मला त्या वडाच्या झाडाखालील क्षणांची आठवण येत होती. रामूची ऊब, त्याचे स्पर्श, त्याचे प्रेमळ शब्द सर्व काही मनात रुंजी घालत होते. मी समजले की आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात जे आयुष्य बदलून टाकतात. पण तरीही मी सावधान राहिले. हे नाते फक्त मनात आणि त्या झाडाखालीच मर्यादित ठेवायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रामू नेहमीप्रमाणे कामावर आला. आम्ही एकमेकांकडे पाहत हसलो. कोणालाही काही संशय नव्हता, पण आमच्या मनात एक गुप्त ओढ आणि आठवण कायमची होती. वडाचे झाड आजही तिथेच उभं आहे. ते आमच्या त्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार बनले आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.